मेरे प्यारे देशवासियों, जब देश में आपातकाल लगाया गया तब उसका विरोध सिर्फ राजनीतिक दायरे तक सीमित नहीं रहा था, राजनेताओं तक सीमित नहीं रहा था, जेल के सलाखों तक आंदोलन सिमट नहीं गया था। जन जन के दिल में एक आक्रोश था, खोए हुए लोकतंत्र की एक तड़प थी। आपातकाल में देश के हर नागरिक को लगने लगा था कि उसका कुछ छीन लिया गया है, जिसका उसने जीवन में कभी उपयोग नहीं किया था, वो भी अगर छीन गया है तो उसका एक दर्द उसके दिल में था। संविधान हत्या दीस हो दीस भारताच्या इतिहासातलो काळखाचो अध्याय अशें म्हणटात. आणीबाणीच्या टप्प्यातलो काळखाचो हो उगडास. भारताच्या लोकतंत्राचो हो एक काळो अध्याय. भारताचो इतिहास कितल्याशाच बदलांचो साक्षीदार जाला. ह्या इतिहासांत एक काळ असो आशिल्लो जेन्ना देशांत आणीबाणी लागू करपाचो निर्णय घेतलो. होच काळ 1975 ते 1977 हाच्या मदलो काळ. भारताच्या लोकशायेच्या इतिहासांत सामको वादाचो आनी चिंतेचो अशें मानतात. 25 जून 1975 ह्या दिसा भारत सरकारान तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हांकां लोकशाय अधिकारांचेर बंदी घालून आणीबाणी जाहीर केली. हो निर्णय प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांच्या सल्ल्यानुसार घेतलो. मात ह्या निर्णयाची पार्श्वभूमी कोर्टाचो एक निकाल आशिल्लो. अलाहाबाद हायकोर्टान इंदिरा गांधी हांची निवडणूक बेकायदेशीर जाहीर केली. ह्या निकालान इंदिरा गांधी हांचें प्रधानमंत्रीपद धोक्यांत आयलें आनी विरोधकांनी राजिनाम्याचो आग्रो धरलो. हे फाटभुंयेर इंदिरा गांधी हांणी आणीबाणी लागू केली. हो निर्णय संविधानीक तरतुदीच्या आदारान केलो. जेन्ना देशाचो आंतरीक शिस्तभंग सुरक्षा धोक्यांत आनी अर्थीक स्थैर्य संकटांत आयलें. आणीबाणी लागू जाले उपरांत कितलेशेच बदल जाले. मूलभूत हक्क रद्द केले गेले. लोकांक तांचे मोलाचे हक्क, अभिव्यक्ती स्वतंत्र, सभा घेवपाचो अधिकार, मोर्चा काडप हें सगळें थांबयलें. पत्रकारितेचेर सेन्सरशीप लादली गेली. खंयचीय बातमी प्रसिद्ध करपाक पयलीं सरकाराची परवानगी घेवची पडली. कितलेशेच विरोधक, कार्यकर्ते, विद्यार्थी, संपादक हांकां लेगीत अटक केली. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आनी कितलेशेच मुखेल फुडारी बंदखणींत गेले. संविधानांत बदल जालो. सरकारान संविधानांत कांय बदल करून आणीबाणी अदीक घटमूट केली. संसद होच सर्वश्रेष्ठ असो म्हणत न्याय वेवस्था आनी स्वायत्त संस्था हांची ताकद कमी केली गेली. सगळीकडे भयाचें वातावरण तयार जालें. लोकां मदीं एका तरेची भिरांत पळोवपाक मेळटाली. सरकारा विरोधांत उलोवप म्हळ्यार सुद्धा बंदखण अशी परिस्थिती आयली. वर्तमानपत्रां, आकाशवाणी, टीव्ही हांचेर लेगीत सरकारान मर्यादा हाडली. कितलींशींच वर्तमानपत्रां रिकामी पानांच्यो प्रती छापून निशेध व्यक्त करताली. न्याया खातीर अडथळे निर्माण जाले. कोर्टाकडेन लोकांचे दाद मागपाचे अधिकार सीमीत केले गेले. मात 1977 लोकशायेचो विजय जालो. इंदिरा गांधी हांणी आणीबाणी उठयली आनी सार्वत्रिक वेंचणुको जाहीर केल्यो. ह्या वेंचणुकांत जनता पक्ष हेर सरकार सत्ता स्थापन केलें आनी मोरारजी देसाई भारताचे नवे पंतप्रधान जाले. ह्या निकालान जनता लोकशायेचो विजय साजरो केलो गेलो. ह्या काळांत जनतेन दाखोवन दिलें की सरकार कितलेंय मोठे जरी आसले तरी लोकांच्या वयर तें आसूंक जायना. हातून शिकपासारको एक धडो आशिल्लो. आणीबाणी आमकां शिकयता की लोकशाय साजरी करपाचो अर्थ फकत मतदान न्हय, जाल्यार सतत जागरूक रावन सरकाराचेर लक्ष दवरप गरजेचें आसा. संविधानाचो सन्मान, ह्या काळार संविधानाचो कसो गैरवापर जावंक शकता हें लेगीत हातूंतल्यान दिसून आयलें. स्वायत्त संस्था आनी माध्यमांचें म्हत्व, न्याय वेवस्था, मिडिया, संसद ह्या सगळ्यांचें स्वतंत्र अस्तित्व कशें रक्षण करप हें हातूंतल्यान शिकपाक मेळटा. मात ह्या देशाच्या जनतेन आपलो अधिकार हांगा वापरून सरकार बदलून दाखयलें. ह्या काळाक आमी काळो इतिहास म्हणूंक शकतात. मात हातूंतल्यानच भारतीय लोकशाय अदीक घटमूट जाली. आणीबाणीच्या काळाचो अणभव घेतिल्ले कितलेशेच साक्षीदार अजूनय आसात.
श्री राजेंद्र श्रीनिवास बखले ह्या मनशान आपलो अणभव आकाशवाणीकडेन उक्तायलो. राजेंद्र श्रीनिवास बखले चे शाखेचेर बंदी घातली, आमची राष्ट्रीय संघाचेर बंदी घातली म्हणून आमी सत्याग्रह केलो खंय मडगांव गार्डना कडेन थंय, आनी थंय आमकां धरले आनी जेलांत घातले. हय, आमी ते सत्याग्रह केलो न्ही, आमच्या शाखे वयली बंदी काडची म्हणून. सगळ्याच हांचेर पार्टीचेर सुद्दां सगळ्यांचेर जनसंघाचेर बी बंदी घातिल्ली न्ही. 15 ते 16 15 वर्सांनी तेन्नाचे म्हणजे तेन्ना MG गव्हर्मेंट आसले. आतां मागीर स्टेट जाली न्ही. आणिबाणीच्या काळार भरपूर त्रास दिले न्ही. आमच्या घरा सुद्दां पुलीस येताले, आमी सुटून सुद्दां मागीर डेली आमच्या घरा पुलीस येतालो, हे येतालो एकलो CID येतालो म्हायती काडपाक, कितें आसा जाल्यार सांग. आमच्या घरा येवपाक सुद्दां लोक भिताले तेन्ना, नातेवाईक सुद्दां येत नासले. अशें म्हणजे घर तें हें कशें अशें आमी डेंजर अशें लोक भिताले न्ही सगळे, आपल्याक धरून व्हरत जाल्यार. त्यो यादी वेगळ्योच न्ही तेका न्ही. हय, म्हाजे वडीलय आसले, वडिलांक खबर ना हांव वतलो म्हूण सत्याग्रहाक. आमी ट्रेनीर गेले, थंय ट्रेनीर मेळ्ळे आमी. वडिलांक म्हाज्या 9 म्हयने 9 दीस जेल जाल्ले. आकाशवाणीच्या खबरां विभागान आनंद ओटवणेकर हांचे कडेन लेगीत संवाद साधलो. ताणें लेगीत आपले विचार मांडले. आनंद रामनाथ ओटवणेकर, हांव रावपी वास्को. तेन्ना 9वेक शिकतालो आनी डेली शाखेर संघाची हांव संघाची शाखा बी घेतालो तेन्ना. मागीर आमचे वरिश्ठ राजन आर्लेकर आशिल्लो आनी कोण सकाराम भगत, अशें तांणी म्हणल्यार आमी अमके दिसा हें करपाचें आहा, अशी एक चळवळ आमी करपाची आहा, सत्याग्रह एक करपाचें आहा. त्या म्हणून आमकां फाल्यां मडगांव वचपाक जाय. म्हजे कडेन तेन्ना पॅन्ट, फूल पॅन्ट ना. मागीर राजन आर्लेकरान म्हाका आपल्या काकाची पॅन्ट दिली, ती घाल, फूल पॅन्ट घालून आमी मडगांव गेले घोशणा दीत. आनी थंय आमकां अरेस्ट धरले आनी व्हॅनीन घातले आनी जेलीन व्हेले. थंयच्यान परत रेस्ट मागूंक जाले मागीर दुसरे दिसा. आनी मागीर थंय आमी 10 दीस उरले, 10 दीस. ताजे नंतर थंय तांची जेवण वेवस्था बी सारकी जाली. पूण आमी संघाची सेवा जाली, स्वताहून हें करपी आमची कामां सगळीं आमीच करताले. त्रास अशें हें करूं ना, पूण जेवण खाण सारकें मेळना अशें इतलें. मारूं ना म्हाका, हात बी कशें कोणाकूच लागना तेणी. तेन्ना लोक भेल्ले, कितें एमर्जन्सी जालें, कितें सुबेज उलयलो तुका भितर उडयताले. कोण कसले प्रेस घेवपाक बी येयलो तें तुमी डिक्लेअर करप ना, ताका दाबून दवरतालो, करप न्ही म्हणून असो बोवाळ. इंदिरा गांधीन हुकुमशाही कशी चलयली आनी ती गेली फुडें मागीर जे काँग्रेसचे नेते जाले त्यांनी 50 वर्सां अशा सगळ्या लोकांची वाट लावन दवरिल्ली आनी अजुनूय ते त्याच धोरणान आसात. आतां आसा तेंचे हेंच तसो धोरणां की आमी जनता पार्टी, आतां भारतीय जनता पार्टी जितले हें करून दाखयलो तेजेर ते सामकेच नाराज आसात. अजून सुद्दां ते प्रमोद सावंताक वायट शब्दांनी उलयतात आनी सगळे GST लायली आनी कितें लायलें अशें करून आमी ल्हान जे दुकानदार आहात तांकां बी कसं हें केलें म्हणून अशें तांकां. पूण ते कितें करताले ते सांगना. तांणी 2 नंबर माल मागोवन कशें तेणी ते पोट भरताले आनी ते गव्हर्मेंटाक फटयताले. हें आतांच्या हितून चलना.